नमस्कार मित्रांनो, कीर्ती ढाक ह्या चॅनेलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर तुम्ही कशा आहेत? खरंच सांगायचं तर सगळेजण खूप छान असतील, मस्त असतील आणि व्यवस्थित असतील। तर आजचा ब्लॉग खूप आनंदाचा आहे आणि मला झालायच, पण माझ्या मुलांना, माझ्या मिस्टरांना, आमच्या पूर्ण फॅमिलीला खूप आनंद झालेला आहे। काही गोष्टी अशा असतात की स्वप्नातल्या गोष्टी जेव्हा पूर्ण होतात तेव्हा तो आनंद एक वेगळाच असतो आणि तसंच झाले अगदी आमच्या बाबतीत। तर एक काळ असाही होता की अगदी मी कुडाच्या घरात सुद्धा राहिलेली आहे। तर 2011ला जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा एक छोटीशी झोपडी होती आणि त्याच्यात आमचा परिवार होता। तर त्याच्यातून सुद्धा एक वेळ अशीही आली की आम्ही अगदी प्लास्टिकच्या घरात सुद्धा राहिलो आणि त्याच्यातून आम्ही हे सगळं उभं जेव्हा करत आलो तर खूप बरं वाटतं आता की स्वप्न बघितली तर पूर्ण व्हायला वेळ लागत नाही। तर बऱ्याच जणांचं असं सुद्धा मत असतं की बाबा गाडी, बंगला किंवा इतर साऱ्या गोष्टी ह्या मोठ्या फॅमिलीतली लोक असतात त्यांनीच बघाव्या, आपल्यानी काय होणार नाही किंवा खूप पैसे जमवून आणि मगच घ्याव्या, असं काही बऱ्याच जणांचं वेगवेगळं मत असतं। पण माझं एकच मत आहे की स्वप्न तुम्ही बघा, मेहनत करा आणि खूप जिद्दीने करा तर ते स्वप्न नक्की पूर्ण होतंय। आणि तसंच आता झालेलं आहे। ते म्हणजे माझं एक छोटंसं स्वप्न होतं की एक घर असावं, छोटीशी गाडी असावी आणि दारासमोर असं छानसं गेट असावं। तर ह्या साऱ्या गोष्टी ह्याच्यात आता झालेल्या आहेत, त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे। तर ते नक्की काय आहे सांगितलंच मी, पण तरी सुद्धा तुम्ही सुद्धा बघा आणि कसा वाटतं तेही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये। तर आपण बघणार आहोत आता पुढे जाऊन की नक्की काय केलेलं आहे एवढ्या पावसात। तर पाऊस दिवसभर होता आणि आताच थांबलेला आहे, संध्याकाळ झाले आणि आमचं कामही पूर्ण झालेलं आहे। तर खूप बरं वाटतं की असं सगळं पूर्ण झालं काम आणि किंवा स्वप्न, तर खूप मनाला अगदी म्हणजे मला सांगताही येत नाही, इतका आनंद झालाय। खूप वर्ष झाली मला गेट करायचा होता। आधीचा गेट नक्की बघा हा, तर मी तोही गेट तुम्हाला दाखवते। तर आधीचं कसं होतं आणि नंतर आपण त्याच्यात बदल कसं केले तर हे खूप महत्त्वाचं आहे। तर आपण बघूया कसं आहे तो। तर हा बघा मित्रांनो, तुम्हाला सांगितलं तसं माझा सुंदरसा गेट आहे इथे आणि आत्ता हे खड्डे खणलेले आहेत असे, पाऊस थोड्या वेळ थांबलेला आहे आता। हा आहे आमचा मस्त गेट परिसर आणि हा आहे दुसरा आमचा खड्डा। तर तुम्ही बघू शकता ह्याच्यातलं पाणी काढलेलं होतं, ह्याच्यातलं काढलं नाही त्यांनी अजून, पण पाणी खूप होतं भरलेलं। तर हा आहे मस्त माझा जुना गेट आणि ह्या जागी आता मला एक नवीन गेट लावायचा आहे। छान मजूरही आलेली आहेत आणि त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे। पटापट दगड असं सगळं मालबिल कालवला त्यांनी आणि सुरुवात केली ती म्हणजे गेटची। तर एक बाजूचा फलका आता बसवून होतोय, सगळेजण त्यांना मदत करतात। माझे मिस्टर सांगतात रस्त्यापासून थोडंसं आतमध्येच घ्या, स्पेस राहू द्या। कसा वाटतो तुम्हाला हा गेट? आणि खूप छान असा ठोकून तो असा आतमध्ये घालवला। तर बऱ्याच गोष्टी असतात ते वेगळ्या व्यवस्थित राहावं आणि छान असा नवीन गेट आमचा तयार झाला। तर आता त्याची आम्ही छोटीशी पूजा करतो। मिस्टरांनी छान असा मस्त हार आणला, आम्ही बांधला त्याला मस्तपैकी। कसा वाटतो हा हार? मस्तच आणलाय, आम्हाला सगळ्यांना खूप आवडला। तर आता आम्ही इथे पूजा करणार आहोत। नवीन कोणतंही आपण काम केलं की छान पूजा केली की बरं वाटतं, एक मनाला छान वाटतं। मुलांनाही सगळं बघायचं असतं आणि ते जिज्ञासाला खूप घाई सुटले। बाबांनी तिच्या पेढे सुद्धा आणलेले आहेत। तर आम्ही छान आता मस्त पूजा करून घेतो। हळद कुंकू वाहिलं मी आणि मग मिस्टरांना सांगितलं की तुम्ही आता नारळ फोडून घ्या। मग तेही आता नारळ फोडून घ्यायला आले। जिज्ञासा आणि आदित्यांना खूप आनंद झालेला होता, तेही सांगत होते मी पण पूजा करते आई, म्हणून तिनेही पूजा केली थोडीशी। तिथेच राहणार का? अरे इकडे
छान वाटलं आणि मस्त वाटलं की एक नवं काहीतरी आमच्या दारासमोर उभं राहिलं. आणि खूप दिवस झाले की हा गेट करायचा होता. मिस्टरांनी निसर्ग देवाचं नाव घेतलं आणि नारळ फोडायला सुरुवात केली. छान मस्त नारळ फोडून झाला. तुम्ही बघू शकतात आजूबाजूला खूप छान असा परिसर आहे. आमच्या शांतता खूप आहे. जरी गाड्या जात असल्या तरी गाड्याही खूप कमी जातात, कारण रस्ता खूप असा आमचा गावातला असल्यामुळे थोड्याशाच गाड्या जाणं येणं राहतं. बाकी खूप छान आहे, म्हणजे परिसरात राहायला इथे खूप छान वाटतं. आणि खूप पक्षी प्राणी असं सगळं आम्ही अगदी जवळून बघतो. ते खूप बरं वाटतं की सिटीमध्ये असं सगळं काही नसतं. तर मिस्टरांनी सगळं फोडून वगैरे झालं, देवालाही वाहिलं आणि थोडासा पेढा ते वाहतात. आता पेढा आणलाय गोड म्हणून, काहीतरी नवं झालं. आणि असं म्हणतात की आपल्या आजूबाजूला सुद्धा खूप साऱ्या गोष्टी असतात, म्हणजे निसर्ग म्हणा किंवा इतर साऱ्या गोष्टी, तर त्यांना सुद्धा एक प्रसाद म्हणून त्यांनी चारी बाजूनी टाकून दिला आणि शेवटी परमेश्वराला वंदन केलं त्यांनी. तर ही गोष्ट त्यांची मला खूप आवडते. तर मगाशी जे सांगितलं छोटंसं आमचं स्वप्न पावसामध्ये पूर्ण केलं आणि ते स्वप्न आहे तर हा गेट. तर तुम्ही बघू शकता आम्ही मस्त छोटासा असा गेट केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहूया. तोपर्यंत सगळ्यांनी छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा.